तर रवी राणा विनाशकाले विपरीत बुद्धी, फडणवीसांनी त्यांना समज द्यावी. अजित पवारांकडून रवी राणांची कान उघडणी करण्यात आली आहे. तर सुलभा खोडकेंनी रवी राणांविरोधात लोकसभेला प्रचार केला तेव्हा खोडकेंची विनाशकाले विपरीत बुद्धी कुठे गेली होती, अजित पवारांच्या टीकेला रवी राणांनी प्रत्युत्तर दिलं. विनाशकाले विपरीत बुद्धी आहे त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. तो स्वतःच्या बोलण्यातनं त्यांनी त्याच्या पत्नीचा पराभवाला ते कारणीभूत ठरले. शेवटी लोक काही काही बोलत असतात, आपण प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायचं नसतं. आनंदराव अडसूळ साहेब भेटले होते, ते म्हणले माझ्याही विरोधात काहीतरी तो तिथं काम करतोय, असं काहीतरी त्यांनी केलंय. हे बरोबर नाहीये. त्याच्या संदर्भात खरं तर देवेंद्रजी फडणवीसांनी योग्य पद्धतीनं त्याला समजावून सांगितलं पाहिजे. अजित पवार अमरावतीला आले तर त्यांच्या प्रचार सभेला सुद्धा आले नाही. त्या ठिकाणी त्यांनी त्याचा फोटो काढून त्या फोटोचाही विरोध केला, आम्हाला नोटिसा दिल्या. म्हणजे त्यावेळेस नवनीत राणाला पाळण्यासाठी खोडकेने जे युद्ध पातळीवर कामं केले त्यावेळेस अजितदादांनी त्याचे कान का नाही पकडले. विनाश बुद्धी विपरीत बुद्धीचं तेव्हा स्लोगन का नाही आठवलं, तेव्हा त्यांना का नाही समजून सांगितलं. आता स्वतःवर आपत आली. जैसी करणी तैसी भरणी आहे. जैसे करणार आहे तसं भरावं लागेल.